जालन्यात गर्भलिंग निदानाचा भांडाफोड करण्यात आल्यानं वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली। भोकरदन शहरातील जालना रोडवरील अमर हॉस्पिटलच्या पाठीमागे एका निर्माणाधीन आलिशान इमारतीत अवैध गर्भलिंग निदान व गर्भपात सुरू होता। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली। यातील मुख्य आरोपी डॉक्टर दिलीप सिंग छत्रसिंग राजपूत हा पथक येताच हॉस्पिटलच्या मागच्या दाराने पळून जाण्यात यशस्वी झाले। अवैध गर्भलिंग निदान प्रकरणी रुग्ण महिला, 2 कंपाऊंडर एजंट, लॅब टेक्निशियन डॉक्टर के.एन. राजपूत आणि आरोपी डॉक्टर दिलीप सिंग राजपूत यांच्या मेव्हण्यास पोलिसांनी ताब्यात घेतले। या प्रकरणी आता पोलीस अधिक तपास करतायत। सर, आज जी कारवाई करण्यात आली आहे, या कारवाईमध्ये काय काय जप्ती करण्यात आली व काय या कारवाईमध्ये तुम्हाला सहकार्य करणाऱ्यांची नावं सांगितली? आज दुपारी 3-3:30च्या दरम्यान आम्ही अमर हॉस्पिटलच्या पाठीमागच्या बिल्डिंगमध्ये आम्ही छापा घातल्याच्या नंतर सर्वात अगोदर आम्हाला इथं एक पोर्टेबल सोनोग्राफी मशीन भेटली, ज्याचं रजिस्ट्रेशन नाही आहे। आणि त्याच्यानंतर दुसऱ्या बिल्डिंगवरती त्यांनी फेकलेले एक बॅगमध्ये पैसे आणि त्याचे प्रोब भेटले। त्याच्यानंतर त्यांची रेस्टरूममध्ये आम्ही त्यांचं कपाट खोलल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक पोर्टेबल ही मशीन भेटली आहे। त्याच्यासोबत हे पण भेटले, प्रोब भेटलेला आहे सोनोग्राफीचं कॉर्डलेस। त्याच्यासोबत बरेच गर्भपात करण्याचे औषधी साठा भरपूर प्रमाणात सापडलेला आहे। आणि MTP करायसाठी ज्या गोष्टी जे हत्यारं लागतात त्यांना हे सगळे इथं जप्त करण्यात आलेले आहेत। तसेच 8,91,000 काही रक्कम कॅश भेटलेली आहे इथं। जे सोनोग्राफीला करायसाठी लागणारी जेली, या सर्व गोष्टी इल्लिगल भेटलेल्या आहेत। ह्या दोन्ही सोनोग्राफी मशीन रजिस्टर्ड नाही आहेत। ही बिल्डिंग किंवा हा दवाखाना देखील रजिस्टर्ड बॉम्बे नर्सिंग ॲक्टप्रमाणे रजिस्टर्ड नाही आहे। तर आमची टीम, सिव्हिल हॉस्पिटलची टीम म्हणजे डॉक्टर BJ घोलप, डॉक्टर वाकोडे, ॲडव्होकेट सोनाली कांबळे मॅडम, श्री मनोज जाधव, अविनाश जाधव आणि संदीप रगडे, तसेच आम्हाला सुरुवातीपासून सहकार्य केले हसनाबादचे आयरे साहेब आणि त्यांची टीम। आणि इथं आल्याच्या नंतर भोकरदनमध्ये वैद्य साहेब, ASI आणि त्यांची टीम आणि दराडे साहेब DYSP देखील आम्हाला इथं आज मदत केली। आणि ह्या सगळ्या कारवाईमध्ये आमचे मेडिकल सुपरिटेंडेंट देखील सुनंदा कातार आणि त्यांची वैद्यकीय अधिकारी हे देखील इथं कार्यवाही करण्यासाठी कामात बिझी आहेत। एकूण या प्रकरणामध्ये एजंट किती मिळाले? एजंटचे नावं सापडलेत। एजंटचं सगळं आता त्याचे धागेदोरे काढावं लागणार आहेत। हे पडवळ म्हणून एक सापडलेलं आहे धागेदोरे असणारा म्हणजे एजंट, आणि सहाने म्हणून एक गायब आहे सध्याला, त्याचा शोध घेत आहेत। आणि इथून असलेला जो दिलीप सिंग राजपूत डॉक्टर तो फरार झालेला आहे। आणि त्याच्यासोबतच आम्ही जेव्हा रोल भोकरदनमध्ये जी कारवाई झाली आहे, यामध्ये कोणकोणत्या कलम अंतर्गत हा गुन्हा दाखल होणार आहे? डॉक्टर दिलीप सिंग राजपूत ही फरार आहे, याच्यावर किती तासात तुम्ही याला अटक करणार आहे? त्याचबरोबर आता तुम्ही किती जण ताब्यात घेतले? डॉक्टरांच्या टीमने, CS साहेब यांच्या टीमने या ठिकाणी छापा टाकल्यानंतर या ठिकाणी जवळजवळ 2 महिला आणि 5 पुरुष ताब्यात घेतलेले आहेत। त्यापैकी जे मुख्य आरोपी डॉक्टर दिलीप राजपूत आहे हे फरार आहेत, त्यांना आम्ही लवकरात लवकर ताब्यात घेऊ।
आणि हे जे 2 महिला आणि 5 पुरुष आहे यांच्याकडे चौकशी करणं चालू आहे. जे निष्पन्न होतील आरोपी त्यांना आम्ही आरोपी करणार आहोत. आरोपी ताब्यात आहे? आरोपी म्हणून नाही आहेत. 5 पुरुष जसे कंपाऊंडर, इथं हेल्पर, 2 महिला हेल्पर कंपाऊंडर आहेत, असे 5 पुरुष आणि 2 महिला आहेत यांच्याकडे चौकशी करणार आहेत. त्यानंतर मग जे आरोपी निष्पन्न होतील त्यांना अटक करणार आहोत. डॉक्टर दिलीप राजपूत हे फरार आहे आणि ते तुम्हाला आव्हान देणार आहे की आम्हाला मला पकडून दाखवा. तुम्ही किती तासात पकडणार आहे? बिलकुल त्यांना आम्ही 2 दिवसामध्ये पकडू. बरं, दुसरा प्रश्न असा आहे की भोकरदनचे स्थानिक पोलीस यांना म्हणजे यांचा न बोलवता हसनाबाद पोलिसांना बोलवण्याची का गरज पडली? ही कारवाई जिल्हा स्तरावरची आहे, CS साहेबांची आहे. त्यांना SP साहेबांचे आदेश झाले. त्यांनी SP साहेबांशी कॉन्टॅक्ट केलेला आहे. त्यांनी SP साहेबांनी त्यांना आहिरे साहेबांना सोबत घेऊन जाण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यावरून ही कारवाई झालेली आहे.